तर राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पाहूयात त्या संदर्भातील टॉप 9 बातम्या। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचं छत उडालं। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 43,845 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध, कृषी विभागानं दिली माहिती। वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा थैमान। काल झालेल्या पावसानं मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनतीर्थ क्षेत्रातील बसस्थानकात पाणी साचलं, ग्रामपंचायतीच्या कामावर नाराजी। नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात 28.36% पाणीसाठा शिल्लक, नाशकात पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। इगतपुरीमध्ये मान्सून पूर्व पावसाचा कहर, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, बाजरी मक्यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान, 417 शेतकऱ्यांची 188 हेक्टरवरील पिकं भुईसपाट। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल पूर्वमोसमी पावसामुळे भिजला, अमरावती जिल्ह्याला पूर्वमोसमी पावसाचा जोरदार तडाखा, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील उसळगव्हाणमध्ये मोबाईल टॉवर कोसळला, सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतातील मोबाईल टॉवर कोसळला, टॉवर कोसळल्यानं शेतातील पिकांचं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी अवकाळी पाऊस, बुलढाणा शहरातही दमदार पाऊस, 150 हेक्टरवरील उन्हाळी पिकासह आंबा बागेचं नुकसान, नुकसान भरपाईची मागणी। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका, वादळी वाऱ्यामुळे केळीची पानं फाटण्याचा प्रकार वाढला, पानं फाटल्याचा परिणाम उत्पन्नावर।